बातमी आहे महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याच्या संदर्भातली आणि याच प्रकरणी मुस्लिम समाजानं अहमदनगरमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे। तर रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे। महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केलेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। साहेबराव, काय अधिकची माहिती? महंत रामदास महाराज यांनी काय सप्ताहाच्या निमित्तामध्ये जे काही भाषण केली होती, प्रवचन केलं होतं, त्या प्रवचनमध्ये मोहम्मद कबीर यांच्या विरोधामध्ये जे काही वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज अहमदनगरच्या शहरामध्ये कोटला स्टँड ते SP ऑफिस चौक या दरम्यान मोर्चा काढला होता। या मोर्चाला हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। त्यांची एक मागणी होती की ज्या महाराजांनी हे वक्तव्य केलं आहे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती। त्यांनी नंतर हे मागणीचं मोर्चा रूपांतर हे DSP चौकामध्ये रास्ता रोको मिळालं। रास्ता रोको मध्ये पोलीस अधीक्षक ॲडिशनल SP यांनी तिथे येऊन त्याचं निवेदन घेतलेलं आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आपला मोर्चा रास्ता रोको जो आहे तो थांबवलेला आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये जर कारवाई झाली नाही तर यापेक्षाही मोठा मोर्चा काढण्यात येईल असंही मुस्लिम समाजाने सांगितलेलं आहे। साहेबराव, तुम्ही म्हणतायत की पोलिसांनी निवेदन स्वीकारलेलं आहे, त्यांना आश्वासन दिलेलं आहे, मात्र आता हा मोर्चा पांगलेला आहे का? स्थिती हळूहळू नियंत्रणात येते का? परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, कारण ज्या प्रकरणावरती हे मुस्लिम बांधव एकत्र आले होते तर मोठा मोर्चा पाहता शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी योग्य ती वेळेमध्ये काळजी घेतलेली आहे, कारण जेव्हापासून हे वक्तव्य बाहेर आलं होतं तेव्हापासून पोलीस अलर्ट मोड होती। काहीतरी होण्याची शक्यता आहे असाही पोलिसांना संशय होता, त्यामुळे पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त केला होता। सकाळपासून अहमदनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त होता, त्यामुळे ही परिस्थितीमध्ये आटोक्यामध्ये आणण्यास पोलिसांना यश आलेलं आहे आणि पोलिसांनी जे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जेव्हा कारवाई करू 24 तासामध्ये, त्यानंतर या बांधवांनी आपलं आंदोलन जे आहे रास्ता रोको आहे तो मागितलेला आहे आणि जर कारवाई केली नाही तर पुढल्या काळामध्ये त्याच्यामध्ये मोठा मोर्चा घेईन असं त्यांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद साहेबराव, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतो आहोत की रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटायला लागलेले आहेत। नगरमध्येही मुस्लिम समाजानं आंदोलन करत मोर्चा काढलेला आहे।